संपूर्ण कोकण किनारपट्टीवरच्या जे 4 जिल्हे आहेत महत्वाचे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, ह्या 4 जिल्ह्यातल्या 1635 गावातील 6,42,000 हेक्टर एवढ्या जमिनीवर वसलेले जे गाव आहे, त्या गावावर सिडकोचं प्राधिकरण लादून त्या गावातल्या ग्रामपंचायतीवर आक्रमण करायला सुरुवात केली आणि ग्रामपंचायती बरोबर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण, वेंगुर्ला ह्या ज्या नगरपालिका क्षेत्र आहे, ह्या क्षेत्रातले सुद्धा अनेक गाव सिडकोने आपल्या ताब्यात घेतले. सिडको आल्यानंतर काय दुष्परिणाम होणार आहे मागच्या प्रेसमध्ये मी आपल्याला सांगितलंय, त्यामुळे ते मी रिपीट करत नाही. परंतु मी धन्यवाद मानेन आपणा सर्व पत्रकार मंडळींना की सिडको प्राधिकरणाचं येणारं आक्रमण कोकण आणि त्यामुळे कोकणच्या दैनंदिन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सगळ्याच विकासात्मक दृष्टिकोनातून होणारे विपरीत परिणाम याची आपण गांभीर्याने दखल आपण सुद्धा घेतली. आपल्या वर्तमानपत्रामध्ये त्याबाबतची जनजागृती केली आणि सुदैवाने कोकणवासियांना सुद्धा त्याची जाण झाली. अनेक कोकणातल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांनी त्या विरोधात आवाज उठवला. कोकणामध्ये राहणारे जे जाणकार अभ्यासू मंडळी आहेत त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवला आणि मग कोकणचा रोष थांबवण्यासाठी केवळ तोंडी ही अधिसूचना आम्ही रद्द करतोय अशा पद्धतीचं कुठेतरी सारवासारव करायचा राज्य शासनाने प्रयत्न केला. रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी काहीतरी पोलखोल करायचा प्रयत्न केला होता. फार किंमत द्यायची नाही मी त्यांच्या स्टेटमेंटला. परंतु आजही सिडको प्राधिकरणाचं जे संकट आहे कोकणवरचं हे परिपूर्ण दूर झालेलं नाही. केवळ वर्तमानपत्राने लोकांच्या रोषाला सामोरं जाऊ नये म्हणून आम्ही त्याला स्थगिती देतो असं कोणीतरी तोंडी बोललं त्याला काही किंमत देता येणार नाही. आणि त्यामुळे सिडको प्राधिकरणाचा हे संकट परतवून लावण्यासाठी आम्ही कोकणवासीय सतर्क आहेत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. सिडको प्राधिकरणाचं हे संकट आजही दूर झालं नसताना सुद्धा आता पुन्हा भारतीय जनता पक्षाच्याच एका नेत्याच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे याचिका दाखल केली गेली होती आणि त्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने कोकण किनारपट्टीच्या लगत असणारे सगळे जी पारंपरिक घरं आहेत, गाव आहेत, त्या ठिकाणी सुरू केलेले होमस्टे आहेत, सुरू केलेली छोटी मोठी हॉटेल्स आहेत, खानावळी आहेत, या सर्वांवर आता भारतीय जनता पुरस्कृत हातोडा मारला जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तथाकथित पुढाऱ्यांच्या माध्यमातून कोकणवासियांवर येणारे हे जे संकट आहे हे परतवून लावण्यासाठी किंवा हे थांबवण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी आम्ही शिवसेना पूर्ण ताकदीनिशी न्यायालयीन लढा आमच्या वतीने त्यांच्या वतीने आमच्यातर्फे लढवला जाईल हा शब्द मी आपल्या मार्फत कोकणवासियांना देऊ इच्छितो. माननीय आमदार साहेब होते. कारण जी आता कोकणामध्ये बेरोजगारी आहे त्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवरती तिथल्या तरुणांना, तरुणींना, तिथल्या वृद्धांना, तिथल्या लोकांना एक मोठा आधार ह्या पट्टीमधून निश्चितपणे मिळालेला आहे. पर्यटन विकसित व्हावं, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळावा यासाठी आमचे शिवसेनेचे नेते आधी डॉक्टर साहेबांनी यांच्या आधी मंत्री असताना काळामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून या साहेबांनी आता जो सरकारने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या माध्यमातून कोकणामधला बेरोजगार हा उद्ध्वस्त होणार आहे. तिथल्या असणारे होमस्टे असेल, छोटे हॉटेल असतील, खानावळ असतील, ती आता व्यवसाय बंद पडणार आहे. आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवरती शिवसेना नेते सन्माननीय खासदार रावसाहेबांची भूमिका घेतलेली आहे.
त्या भूमिकेसाठी सर्व आम्ही लोकप्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी सहभाग आहोत. भविष्याच्या कालखंडामध्ये असा प्रसंग त्या स्थानिक कोणती आला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पक्ष संघटना शांत बसणार नाही. त्या असलेल्या सर्व आमच्या बेरोजगारांसाठी किंवा असलेल्या सर्व रोजगार निर्माण करणाऱ्या लोकांसाठी सतत पाठिंबा राहिलेले आहोत. भविष्यवाणीची राहू असा विश्वास देतो. अशा तऱ्हेच्या कुठल्या गोष्टी घडत असतील, न्यायालयाच्या माध्यमातून असेल, शासनाच्या माध्यमातून असेल, तर तातडीने आम्हाला संपर्क साधा. आम्ही जाहीरपणे तुम्हाला मदत करू तुम्हाला सूचित आपल्या करत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.